आज होईल उद्या होईल म्हणता म्हणता अखेर ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होण्याचा मुहूर्त ठरलाच। बुधवारी दुपारी 12 वाजता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पत्रकार परिषद घेऊन युतीची औपचारिक घोषणा करणार आहेत म्हणे। खुद्द संजय राऊत यांनीच याबद्दलची माहिती दिली आहे। शिवाय अलीकडेच काँग्रेसनेही मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय। राज्यात सध्या एकीकडे युती जुळत आहेत तर दुसरीकडे घटक पक्ष फुटत आहेत अशी स्थिती आहे। त्यामुळे आता ठाकरे बंधूंचा मुहूर्त ठरला असला तरी महाविकास आघाडीचं काय? महाविकास आघाडी ही आघाडी आहे की सत्तेसाठीची तात्पुरती गणितं? आणि विरोधकांच्या या सततच्या बदलत्या भूमिकांवर मुंबईकर विश्वास ठेवतील का? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सेजल जाधव। जसजशा मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसा विरोधकांचा राजकारणातला गोंधळ उघडपणे समोर येतोय। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा अनिश्चिततेचं ढग दाटलंय। उद्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे। त्याचवेळी काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय। या दोन्ही घडामोडी एकत्र पाहिल्या तर एकच प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे ही आघाडी आहे की सत्तेसाठी जमवलेली तात्पुरती गणितं? कालपर्यंत एकमेकांवर टोकाची टीका करणारे नेते आज सत्तेसाठी एकत्र येत असल्याचं चित्र पाहायला मिळते। राजकारणात मतभेद असतात, पण भूमिका आणि दिशा सतत बदलत राहिल्या तर जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह उभं राहणं स्वाभाविक आहे। अशा परिस्थितीत महाविकास आघाडी ही नावापुरती उरली असल्याचं मान्य करावं लागेल। खरं तर मुंबई महापालिकेत उबाठा गटानं मनसेचं बोट पकडण्याचा निर्णय घेतला असला तरी दुसरीकडे काँग्रेसचंही मन वळवण्याचा प्रयत्न सुरू केलाय। यासाठी संजय राऊतांनी राहुल गांधींना फोन केल्याचीही माहिती आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। दुसरीकडे शरद पवार गट उद्धव ठाकरे राज ठाकरेंसाठी काँग्रेसला गळ घालताना दिसतोय। खरं तर काँग्रेसने एकटं लढण्याचा विचार केल्यास खरं नुकसान आहे ते उबाठा गटाचं। राज ठाकरेंचं काहीही नुकसान नाही। काँग्रेस सोबत येवो अथवा न येवो मनसेला फारसा फरक पडणार नाही। मात्र निर्णायक मुस्लिम मतं काँग्रेसच्या पारड्यात गेली तर उद्धव ठाकरेंना त्याचा फटका बसू शकतो। हीच गोष्ट लक्षात आल्यानं संजय राऊतांनी आता शरद पवारांना काँग्रेसशी युती करण्यासाठी गळ घातल्याचं दिसतंय। शिवाय मनसेचं बोट धरत असताना उबाठा गटाला काँग्रेसचा हात सोडवत नाही हेही तितकंच खरं आहे। लोकसभेपासूनच महाविकास आघाडीने सातत्याने एकत्रित लढण्याची भाषा केली, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी प्रत्येक पक्ष आपापला स्वार्थ जपत असल्याचं दिसलं। भाजप विरोध हा एकमेव समान धागा पकडत महाविकास आघाडीची स्थापना झाली, पण विकास, प्रशासन आणि मुंबईसाठी ठोस धोरणं यावर मात्र त्यांचं एकमत दिसत नाही। ठाकरे बंधू मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येणार असल्याचं सांगतात, तर त्याच वेळी काँग्रेस मात्र धर्म, प्रांत, भाषेवरून होणाऱ्या वादात न पडण्याची भाषा करतात। त्यामुळे नेतृत्वाचा अभाव, निर्णय प्रक्रियेत गोंधळ आणि अंतर्गत संघर्ष यामुळे ही आघाडी आज दिशाहीन वाटते। खरं तर मुंबई महापालिका ही केवळ राजकीय प्रतिष्ठेची लढाई नाही तर आर्थिक राजधानीच्या कारभाराचा प्रश्न आहे। पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य, वाहतूक आणि झोपडपट्टी पुनर्विकास यासारखे अनेक गंभीर प्रश्न इथं आहेत। मात्र याकडे पार दुर्लक्ष करत महाविकास आघाडीमध्ये सत्तेसाठी गोंधळ सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळेच एकीकडे सत्तेसाठी युती होत असताना आघाडी मात्र आतून तुटत चालली आहे। वास्तविक अनेक वर्षांनंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत असून यावेळी मतदारांना भावनिक घोषणांपेक्षा स्पष्ट भूमिका आणि स्थिर कारभार अपेक्षित आहे। पण महाविकास आघाडी ही विकासाचा पर्याय म्हणून उभी राहते की फक्त राजकीय गोंधळाचं उदाहरण ठरतं, हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। उद्धव ठाकरे यांची आजवरची बदलती भूमिका पाहता मनसे सोबतची युती हा देखील त्यांचा एक राजकीय प्रयोग आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। परंतु मुंबई महापालिका ही प्रयोगशाळा नसून इथे स्थिरता, निर्णय क्षमता आणि स्पष्ट राजकारण हवं अशी मुंबईकरांची भावना आहे। शिवाय या सगळ्यात मुंबईकरांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? सत्ता हवी म्हणून एकत्र येणाऱ्यांवर की स्वबळाचा नारा देऊन आघाडीला खीळ ठोकणाऱ्यांवर? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। या उलट महायुतीतील घटक पक्षांनी मात्र शक्य तिथे युती अन्यथा मैत्रीपूर्ण लढत असं सूत्रच जाहीर केलंय। शिवाय मुंबईतील विकास कामांसह शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका महायुतीनं अवलंबली आहे। ही सगळी परिस्थिती पाहता यावेळी मुंबईकर कुणाला निवडतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे। मात्र या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती, काँग्रेसचा स्वबळाचा नारा की महायुतीची विकास कामं यापैकी कुणाचं पारडं जड असेल? याविषयी तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।